नमस्कार, मी अर्जुन. तुमचं सगळ्यांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारतीय राज्यव्यवस्था हा विषय समजून घेत आहोत आणि त्यासाठीच लक्ष्मीकांत सर यांचं इंडियन पॉलिटी हे पुस्तक मराठीतून समजून घेतो आहे. मित्रांनो, आज भाग 9मध्ये आपण नागरिकत्व हा घटक समजून घेणार आहोत की जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्या अगोदर जर तुम्ही माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आजचा घटक सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एक संकल्पना माहीत असणं गरजेची आहे आणि ती संकल्पना म्हणजे राज्य. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये स्टेट असं म्हणतो. मग आता हे जे स्टेट आहे हे स्टेट गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ह्या प्रकारचं स्टेट नव्हे. या ठिकाणी जो अर्थ अपेक्षित आहे स्टेट या शब्दाचा, तो स्टेट म्हणजे देश. म्हणजे या ठिकाणी भारत या देशासाठी आपण स्टेट हा शब्द प्रयोग करतो आहे. आणि मग हे स्टेट निर्माण होण्यासाठी 4 महत्त्वाचे घटक एकत्र येणं गरजेचे असतात. मग त्यापैकी पहिला घटक म्हणजे भूभाग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेरिटोरी असं म्हणतो. त्यानंतर क्रमांक 2चा भाग लोकसंख्या, क्रमांक 3 शासन म्हणजे गव्हर्नमेंट आणि क्रमांक 4 सार्वभौम. मित्रांनो, या स्टेटमधील जो पहिला भाग आहे भूभाग, जो आपण भाग 8मध्ये संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र या घटकाच्या माध्यमातून कलम 1 ते 4 आपण समजून घेतला. त्यानंतर दुसरा जो भाग आहे लोकसंख्या आणि त्याचा एक भाग म्हणजे नागरिकत्व. मित्रांनो, नागरिक हा लोकसंख्येचा एक भाग आहे. मग नागरिक हा राज्यसंस्थेचा सभासद असतो. जर आपण नागरिकत्वाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, जर नागरिकत्व या शब्दाची किंवा नागरिक या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला अशी सांगता येईल की नागरिक हा राज्यसंस्थेचा सभासद असतो. मग आता प्रश्न आहे की राज्यसंस्था म्हणजे काय, कुठल्या राज्यसंस्थेचा सभासद असेल आणि कोणत्या सभासदाला नागरिक असं म्हणता येईल. मित्रांनो, आधी राज्यसंस्था काय हे समजून घेऊ. या शब्दाच्या व्याख्येमध्ये काही घटक येतात. त्यापैकी पहिला घटक जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर भारताचे शासन व संसद, त्याच पद्धतीनं घटक राज्य शासन व राज्य विधिमंडळ हा सुद्धा राज्यसंस्थेचा एक भाग आहे. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणं, त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, पंचायती असतील, ग्रामपंचायती असतील, ह्या सर्व भाग. आणि त्याच पद्धतीनं भाग 4मध्ये भारत सरकारच्या नियंत्रणाखाली भारताच्या भूमीमध्ये तसेच परकीय भूमीमध्ये जे प्राधिकरणं भारत सरकारच्या नियंत्रणात असतील, या 4ही घटकां मिळून ही एक राज्यसंस्था बनते. आणि मित्रांनो, या राज्यसंस्थेचा जो सभासद असतो त्याला नागरिक असं म्हटलं जाते. आता राज्यसंस्था ही संकल्पना तुम्हाला समजली असेल आणि या राज्यसंस्थेचा जे आत्ता 4 घटक मी सांगितलेत की ज्या 4 घटकांनी मिळून एक राज्यसंस्था बनते आणि या राज्यसंस्थेचा जो घटक आहे तो घटक म्हणजे नागरिक. मित्रांनो, नागरिकत्वाचा अर्थ समजून घेऊ. नागरिक हा राज्यसंस्थेचा सभासद असतो, जो आत्ता आपण समजून घेतला. 4 घटकांनी बनलेली जी एक संकल्पना आहे त्याला आपण राज्यसंस्था असं म्हणतो आणि त्याचा भाग नागरिक असतो. या राज्यसंस्थेचं जे सदस्यत्व असते त्या सदस्यत्वालाच आपण नागरिकत्व असं म्हणतो. मग नागरिकांमध्ये सुद्धा 2 प्रकारचे नागरिक असतात. एक या देशाचे नागरिक आणि दुसरं म्हणजे परकीय. आधी आपण परकीय ही संकल्पना समजून घेऊ. मग एखाद्या परकीय राज्यसंस्था, आत्ता जे आपण 4 घटक बघितलेत, अशी एखादी परकीय राज्यसंस्था असेल आणि त्या राज्यसंस्थेचा जो सभासद असेल, म्हणजे त्या परकीय राज्यसंस्थेचा सभासद असणारा नागरिक, त्याला आपण परकीय असं म्हणू. आणि या परकीयमध्ये सुद्धा 2 भाग पडतात. एक म्हणजे शत्रू परकीय आणि दुसरा म्हणजे मित्र परकीय. शत्रू परकीय म्हणजे अशा परकीय देशाचे, परकीय राज्यसंस्थेचे नागरिक का ज्या देशासोबत, त्या राज्यसंस्थेसोबत भारताचे युद्धजन्य संबंध आहेत. म्हणजे भारताचं कधीतरी त्या देशासोबत युद्ध झालं आहे किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होते, अशा देशांचे जे नागरिक असतील त्यांना आपण शत्रू परकीय असं म्हणतो. आणि मित्र परकीय की ज्या देशासोबत
भारताचे संबंध अगदी सलोख्याचे आहेत, मित्रत्वाचे आहेत. त्या देशाचे नागरिक जे भारतामध्ये राहतात त्यांना मित्रपरकीय असं म्हणतो. आणि दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे नागरिक. मित्रांनो, तोच आज आपण समजून घेतो आहे. मग या भारतीय राज्यसंस्थेचं जे पूर्ण सदस्यत्व ज्या व्यक्तीला मिळालं आहे त्या व्यक्तीला आपण भारतीय नागरिक असं म्हणतो. म्हणजे जे काही नियमावली असेल किंवा जो काही क्रायटेरिया असेल नागरिकत्वासाठी भारतीय राज्यसंस्थेने ठरवलेला, हा क्रायटेरिया पूर्ण करणारा व्यक्ती म्हणजेच भारतीय राज्यसंस्थेचा सभासद व्यक्ती म्हणजेच भारतीय राज्यसंस्थेचा किंवा भारताचा नागरिक असं आपण त्याला म्हणणार. मग नागरिक या नात्यानं या नागरिकाला देशातील सर्व नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात की जे परकीयांना मात्र प्राप्त होत नाही. सर्व नागरी व राजकीय अधिकार परकीयांना प्राप्त होत नाहीत, जे भारतीय नागरिकाला प्राप्त होतात. इथे आणखी दोन संकल्पना येतात. एक म्हणजे राजकीय हक्क व दुसरं म्हणजे नागरी हक्क. मित्रांनो, नागरी हक्क म्हणजे कलम 14 ते 18च्या दरम्यान राज्यघटनेमध्ये जे हक्क नागरिकाला प्राप्त होतात त्या सर्व हक्कांना आपण नागरी हक्क असं म्हणतो. आणि कलम 325 आणि 326 यांच्या माध्यमातून जे अधिकार नागरिकाला प्राप्त होतात त्यांना आपण राजकीय अधिकार असं म्हणतो. मग जसं कलम 325नुसार मतदार यादीमध्ये नावाचा समावेश असेल किंवा 326नुसार लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुकींमध्ये सहभागी होण्याचा जो काही अधिकार असेल यांना आपण राजकीय अधिकार असे म्हणतो. आणि कलम 14 ते कलम 18पर्यंत जे अधिकार आहेत त्यांना आपण नागरी अधिकार म्हणतो. असे दोनही प्रकारचे सर्व अधिकार भारतीय नागरिकाला प्राप्त होतात, परंतु हे सर्व अधिकार परकीय नागरिकाला प्राप्त होत नाहीत. मग समजून घेऊ की केवळ भारतीय नागरिकांना कोणकोणते हक्क व अधिकार प्राप्त होतात. त्यामध्ये क्रमांक 1 मूलभूत हक्क. मग त्यामध्ये कलम 15नुसार भेदभाव विरोधी हक्क म्हणजे काय तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून कोणत्याही व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही. हा एक मूलभूत अधिकार फक्त नागरिकांनाच प्राप्त होतो. कलम 16नुसार सार्वजनिक रोजगारांच्या बाबींमध्ये समान संधी हा सुद्धा फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतो. आणि कलम 19नुसार जी 6 स्वातंत्र्य आहेत तो अधिकार, त्या 6 स्वातंत्र्याचा अधिकार त्यामध्ये मग भाषण स्वातंत्र्य असेल, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य असेल, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य असेल, देशामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य असेल, कोणत्याही भागात वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असेल किंवा कुठल्याही प्रकारचा धंदा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा पेशा आचरण्याचा अधिकार असेल. हे सर्व 6 स्वातंत्र्ये फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. तसेच कलम 29 आणि 30नुसार जे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क भारतीय राज्यघटनेने बहाल केलेत ते केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. याच मूलभूत अधिकारांना आपण नागरी अधिकार असं म्हणतो. त्यानंतर जे राजकीय अधिकार आहेत कलम 325 आणि 326नुसार की मतदार यादीमध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल यांच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा, सहभागी होण्याचा जो अधिकार आहे ज्याला आपण राजकीय अधिकार असं म्हणतो, हा राजकीय अधिकार केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त होतात. त्यानंतर संसद असेल, राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व असेल, ज्या पद्धतीनं लोकसभा विधानसभा आपण समजून घेतलं तर संसद राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व हे अधिकारसुद्धा केवळ भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. तसेच काही सार्वजनिक पदे धारण करण्याचा अधिकारसुद्धा भारतीय नागरिकांनाच आहे. उदाहरणार्थ भारताचे राष्ट्रपती हे पद असेल, उपराष्ट्रपती पद असेल, सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश असतील, न्यायाधीश असेल, राज्यांचे राज्यपाल असतील, भारताचे महान न्यायवादी असतील व राज्यांचे महाधिवक्ता असतील, हे जे काही घटनात्मक पदे आहे, सार्वजनिक पदे आहेत, ही पदे धारण करण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच आहे. मित्रांनो, या परकीयांना व नागरिकांना प्राप्त होणाऱ्या अधिकारासंदर्भात MPSCमध्ये बऱ्याचदा विचारल्या जाणारी एक संकल्पना आहे. या संकल्पनेवरती वारंवार प्रश्न असतात. त्यामध्ये भारतात एखादी व्यक्ती राष्ट्रपती कशी होऊ शकेल
आणि अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती राष्ट्रपती कशी होऊ शकेल या संदर्भात काही पात्रता देण्यात आली आहे. मग भारतामध्ये राष्ट्रपती पद प्राप्त करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि त्या व्यक्तीने ते नागरिकत्व जन्माद्वारे जर त्याला प्राप्त झालं असेल तरीसुद्धा ती व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान होऊ शकते, किंवा स्वीकृती या तत्वाद्वारे जरीही त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळालं असेल तर ती व्यक्तीसुद्धा भारताची राष्ट्रपती होऊ शकते. परंतु अमेरिकेमध्ये असं नाही. अमेरिकेमध्ये जर राष्ट्रपती पद प्राप्त करायचं असेल तर अमेरिकेचे जे नागरिकत्व आहे ते फक्त जन्माने मिळवलेलं असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर नागरिकत्व अमेरिकेमध्ये कोणी मिळवलं असेल तर त्या व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी पात्र समजलं जात नाही. म्हणजे जन्माद्वारे नागरिकत्व मिळालेली व्यक्तीच अमेरिकेमध्ये राष्ट्रपती होऊ शकते. नागरिकत्वासंदर्भात काही घटनात्मक तरतुदी राज्यघटनेच्या भाग 2मध्ये कलम 5 ते 11 मध्ये देण्यात आले आहेत. मग त्यापैकी 1 बाय 1 स्टडी करूया. त्यामध्ये सर्वप्रथम कलम 5, त्यामध्ये घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व या संदर्भात माहिती आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे जेव्हा घटना भारतामध्ये सुरुवात झाली, घटनेची अंमलबजावणी भारतात सुरुवात झाली, तेव्हा ज्या लोकांना नागरिकत्व मिळालं ते या 5 कलमानुसार मिळालं. मग या 5 कलमानुसार नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्या व्यक्तीने पुढील काही अटींची पूर्तता करायला हवी. क्रमांक 1, त्या व्यक्तीचा जन्म भारतीय राज्यक्षेत्रामध्ये झालेला असावा. क्रमांक 2, त्या व्यक्तीचे आई किंवा वडील, माता किंवा पिता या दोघांपैकी एकाचा भारताच्या राज्यक्षेत्रात जन्म झालेला असावा आणि घटनेच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी म्हणजे जेव्हा भारतामध्ये घटना सुरुवात झाली त्याच्या अगोदर 5 वर्ष काळ ती व्यक्ती भारतीय राज्यक्षेत्रामध्ये सामान्यतः निवासी असायला हवी. तीनही अटींची पूर्तता करणारा व्यक्ती कलम 5नुसार भारताचा नागरिक म्हटलं जाईल किंवा भारताचं नागरिकत्व त्या व्यक्तीला मिळू शकते. त्यानंतर कलम 6नुसार पाकिस्तानामधून जे व्यक्ती भारतामध्ये स्थलांतरित झालेत अशा व्यक्तींच्या नागरिकत्वासंदर्भात माहिती कलम 6मध्ये दिली आहे. मग कलम 6नुसार एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळू शकते, एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळेल, परंतु त्या व्यक्तीने खालील अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्यामध्ये क्रमांक 1 की ती व्यक्ती किंवा तिच्या आई वडील, माता पिता तसेच त्या व्यक्तीची आजी किंवा आजोबा यापैकी कोणाही एकाचा भारतात जन्म झालेला असावा. त्या व्यक्तीला कलम 6नुसार नागरिकत्व मिळू शकते. क्रमांक 2, त्या व्यक्तीने पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थलांतर हे 19 जुलै 1948 पूर्वीच केलेलं असावं आणि साधारणतः तेव्हापासून तो भारताचा निवासी असणं गरजेचं आहे. क्रमांक 3, जर 19 जुलै 1948 नंतर एखाद्या व्यक्तीने भारतामध्ये पाकिस्तानातून स्थलांतर केलं असेल तर घटनेच्या प्रारंभापूर्वी त्या व्यक्तीने नोंदणी केली असेल, नागरिकत्वासाठी अर्ज नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल. परंतु असा अर्ज करण्यापूर्वी त्या व्यक्तीने भारतामध्ये 6 महिने निवास केलेला असावा. त्या व्यक्तीला हा अर्ज करता येईल. म्हणजे कलम 6नुसार जे पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेले आहेत त्यांना नागरिकत्व मिळेल, परंतु त्यांनी ह्या 1, 2 आणि 3 या अटींची पूर्तता करणं गरजेचं असेल. त्यानंतर कलम 7मध्ये भारतातून पाकिस्तानामध्ये स्थलांतर करून गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेल्या व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही, परंतु त्यांनी जर कायदेशीर परवान्याखाली पुन्हा भारतामध्ये कायमचं स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी भारतात कायम स्थायिक होण्यासाठी ते भारतात आले असतील तर त्यांना मात्र भारताचं नागरिकत्व मिळू शकेल. मग त्या व्यक्तींना 19 जुलै 1948 नंतर भारतामध्ये स्थलांतरित झाले असे मानण्यात येईल. मग त्यासाठी त्यांना घटनेच्या प्रारंभापूर्वीच नागरिकत्वासाठीची अर्ज नोंदणी करावी लागेल, परंतु त्यासाठी त्या व्यक्तींनी भारतामध्ये
कमीत कमी 6 महिने वास्तव्य केलेलं असावं. अशा व्यक्तीला कलम 7नुसार नागरिकत्व मिळू शकेल. त्यानंतर कलम 8 मूळचा भारतीय परदेशात राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व, ज्याला आपण पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं म्हणतो. या मूळ भारतीय परदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंदर्भात तरतुदी कलम 8मध्ये आहे. मग अशी व्यक्ती, त्या व्यक्तीची माता पिता आजी आजोबा यांचा जन्म भारतात झालेला असेल आणि ते परदेशामध्ये निवास करतात, तर अशा व्यक्तींनासुद्धा भारताचा नागरिक मानलं जाईल. परंतु केव्हा, जर अशा व्यक्तीने ते ज्या देशामध्ये वास्तव्य करतायत त्या देशामध्ये असणारा भारतीय डिप्लोमॅटिक किंवा भारतीय काउन्सिलर यांच्याकडे घटनेच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर जर नागरिकत्वासाठी अर्ज केला असेल तर अशा व्यक्तींनासुद्धा भारताचा नागरिक मानलं जाईल. त्यानंतर नागरिकत्वासंदर्भात इतरही काही तरतुदी आहेत, त्या समजून घेऊ, त्याचा अभ्यास करू. कलम 9मध्ये ज्या व्यक्तीने स्वच्छेने परकीय राज्यसंस्थेचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर अशा व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व हे संपुष्टात येईल. म्हणजे कलम 9नुसार ज्या व्यक्तीने एखाद्या परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपोआपच त्याचं भारताचं नागरिकत्व संपुष्टात येईल. ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही, असं कलम 9मध्ये तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कलम 10. मित्रांनो, कलम 10मध्ये जी व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि त्या व्यक्तीने भारतीय संसदेने जो कायदा केला असेल, त्या कायद्याच्या ज्या तरतुदी असेल त्या कायद्याच्या आणि तरतुदीच्या अधीन राहून आपलं वास्तव्य किंवा आपलं काम या देशामध्ये करत असेल किंवा संसदेच्या कायद्याला मान्य करत असेल, त्या कायद्यानुसार आपलं वर्तणूक करत असेल, तर त्या व्यक्तीला भारताचा नागरिक समजला जाईल आणि त्याचं नागरिकत्व कायम राहील. त्यानंतर कलम 11. कलम 11नुसार संसदेस नागरिकत्व संपादन करणे म्हणजे नागरिकत्व मिळवणे किंवा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व संपुष्टात आणणे, तसेच नागरिकत्वविषयक कायद्याने काही तरतुदी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आत्तापर्यंत आपण ज्या कलमांचा अभ्यास केला, कलम 5 ते 10पर्यंत, ह्यांच्या व्यतिरिक्त नागरिकत्वविषयक जे काही गरजा निर्माण होतील, जे काही प्रश्न निर्माण होतील, त्या संदर्भात संसद कायदा करू शकते. याच कलमाचा वापर करून भारतीय संसदेने 1955मध्ये नागरिकत्व कायदा 1955 संमत केला आणि तो कायदा भारतामध्ये आता लागू आहे. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण हा कायदा समजून घेऊ आणि त्यामधील तरतुदी समजून घेऊ. मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. आजच्या भाग 9मध्ये आपण नागरिकत्व समजून घेतलं आणि त्यामध्ये कलम 5 ते कलम 11पर्यंतच्या सर्व घटनात्मक तरतुदी नागरिकत्वासंदर्भात आपण अभ्यासल्यात. मित्रांनो, अजूनही जर माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.